हॅलो विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्हाला अडचण असेल त्या अडचणीच्या संदर्भात मी मेसेज वाचला आणि त्यावरच मी हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी बनवत आहे. अगोदर आपण इंट्रोडक्शन टू सिलेबस हा व्हिडिओ केलेला आहे आणि ते लेक्चर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ऐकलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब असेल तर मागे जाऊन तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर ऐकता येईल. इंट्रोडक्शन टू सिलेबस. बघा, युनिट 1मध्ये टर्म्स आहेत. इथे आपल्याला नॅचरलिझम इन 20th सेंचुरी अमेरिकन फिक्शन हे सगळे व्हिडिओ लेक्चर्स 6 टर्म्स आहे. 6 व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला ऐकायला मिळतील. नॅचरलिझम ही 20th सेंचुरी अमेरिकन फिक्शनमध्ये आलेली एक मूव्हमेंट आहे, लिटररी मूव्हमेंट आहे. ह्या मूव्हमेंटच्या संदर्भात तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न आहेत ते विचारले जातील. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न हे ऑनलाईन स्वरूपामध्येच आपण ही परीक्षा घेणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये ही टर्म आपल्याला द्यायची आहे. पुढची टर्म आहे लॉस्ट जनरेशन रायटर्स. म्हणजे ह्या सेमेस्टरमध्ये ह्या टर्ममध्ये आपण जे अभ्यासणार आहोत त्या सगळ्या टॉपिकवर, टर्म्सवर, नॉव्हेलवर आणि शॉर्ट स्टोरीजवर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहेत. आणि हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवावे याच्यासाठी व्हिडिओ लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि त्या व्हिडिओ लेक्चरच्या आधारे जे पॉईंट्स आहेत, जे नोट्स आहेत त्या तुम्ही काढून ठेवा, लक्ष देऊन ऐका आणि त्या व्हिडिओ लेक्चरमधून तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल का आपल्याला हा मॅटर समजलेला आहे. हे जाणवल्यानंतर, समजून घेतल्यानंतर तुम्ही यावर जे जे मुद्दे काढले आहेत, जे जे मिळालं आहे तुम्हाला त्या व्हिडिओ लेक्चरमधलं, त्या मुद्द्यांच्या त्या व्हिडिओ लेक्चरच्या अनुषंगाने तुम्ही प्रश्नपत्रिका किंवा उत्तराची तयारी करायची. का प्रश्न काय असू शकतो ह्या टर्मवर. समजा लॉस्ट जनरेशन रायटर्स आहेत, ही कोणती टर्म आहे, कुठून आले, कोणी म्हटलं लॉस्ट जनरेशन, असे प्रश्न असू शकतात. ह्या टर्ममध्ये नेमकी कोणत्या प्रकारचं लिखाण येतं, त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत, मग त्याची 1-2 वैशिष्ट्यांवर प्रश्न आपल्याला असू शकतो. आफ्रिकन अमेरिकन फिक्शन आहे. आता ह्या फिक्शनमध्ये काय वैशिष्ट्य आहेत आफ्रिकन अमेरिकन फिक्शनमध्ये. आफ्रिकन पण आहे, अमेरिकन पण आहे. मग कोणते ब्लॅक लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, सुरुवातीला कोणी काय लिहिलं, कोणतं फिक्शन आलेलं आहे, किंवा ह्या आफ्रो अमेरिकन फिक्शनमध्ये सर्वात नावाजलेला रायटर कोण आहे, मग त्याचं काय उदाहरण आहे, त्याच्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये येतात, कोणती भूमिका ही आपल्याला ह्या फिक्शनची अमेरिकन डेव्हलपमेंट, लिटररी डेव्हलपमेंटमध्ये पाहायला मिळते. ते सर्व आपल्याला आवश्यक आहे. पुढचं आहे ज्यूइश अमेरिकन फिक्शन. आणि म्हणून ज्यूइश अमेरिकन फिक्शन त्याचं वैशिष्ट्य कोणती आहेत, ज्यू लोक अमेरिकेमध्ये राहतात, त्यांच्या कोणत्या समस्या यांच्या साहित्यामध्ये आलेल्या आहेत, कोणतं अलिनेशन आहे, त्यांचं ॲसिम्युलेशन पण ही पण वैशिष्ट्य आहे. ते आयडेंटिटी हाईड करण्यासाठी काही लोक प्रयत्न करणारे आहेत, ती पण आयडेंटिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जी आपण शॉर्ट स्टोरी बघू त्या शॉर्ट स्टोरीच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे. त्यासोबत मी तुम्हाला सांगेन चायनीज अमेरिकन डायस्पोरा, त्यांची वैशिष्ट्य कोणती आलेली आहेत, मग ही वैशिष्ट्य कोणती, ती कोणत्या लेखकाच्या लिखाणामध्ये आपल्याला सापडतात. जसं ॲमी टॅन आपल्याला आहे, मग त्यांच्या लिखाणामध्ये कोणती वैशिष्ट्य आहेत जी ह्या चायनीज अमेरिकन डायस्पोराची ती वैशिष्ट्य असतील. आणि म्हणून चायनीज अमेरिकन म्हणजे त्यांच्या समस्या, त्यांच्या समूहाचे प्रॉब्लेम्स आपल्याला अमेरिकन लिटरेचरमध्ये पाहायला मिळतील. जसं ज्यूइश आहे ही चायनीज आहे, तसंच इंडियन पण आहेत. इंडियन्स जे आहेत हे अनेक इंडियन्स अमेरिकेमध्ये आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स कोणते, त्यांच्या समस्या कोणत्या,
त्या काय समस्या आहेत, ते काय करतात, हेही आपल्याला या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून लिटरेचर ऑफ इंडियन डायस्पोरा हा एक अतिशय महत्त्वाचा असलेला एक भाग आहे, जो आपण लक्षात घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं युनिट 2 आहे नॉव्हल. आता टॉनी मॉरिसन यांची 16 ही कादंबरी आहे, ती तुम्ही वाचू शकता. दुसरा आहे अर्नस्ट हेमिंग्वे यांची ओल्ड मॅन अँड द सी. ही एक नॉव्हल आहे. या नॉव्हलच्या संदर्भात तुम्हाला इंटरनेटवर, यूट्यूबवर अनेक प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही ऐका, बघा. त्याच्या माध्यमातून आपल्याला समजून घेता येईल. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीचं समजून घेण्यासाठी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीचं व्हिडिओ लेक्चर आपण तयार करून पोस्ट करूया. बघा, पुढचं जे आहे शॉर्ट स्टोरीज आहे. क्रिसॅन्थेमम्स याच्या काही शॉर्ट स्टोरीज मी सांगितलेल्या आहेत. ओके, एव्हरीडे यूज ही एक शॉर्ट स्टोरी आपल्याला पाहायला मिळते. बघा, एमी टॅन यांचे 2 काइंड्स आहे. बर्नार्ड मालामट जर्मन रेफ्युजी आहे. अनअकस्टम्ड अर्थ ह्या काही स्टोरीज आहेत. आणि म्हणून या स्टोरीजमध्ये जे जे कॅरेक्टर्स आले आहेत, ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्या कोणत्या घडल्या, त्या स्टोरीजमध्ये काय वैशिष्ट्य, त्याच्या थीम्स काय आहेत, कोणत्या गोष्टी अशा आपल्याला जाणवतात का ज्या त्यामध्ये आपल्याला दिसतात. एव्हरीडे यूजमध्ये काय आलेलं आहे, कोणतं थीम कोणती हाताळलेली आहे. ॲमी टॅन यांचं चायनीज डायस्पोरा, बर्नार्ड मालामट यांचं ज्यूइश डायस्पोरा आहे किंवा जर्मन रेफ्युजी याच्यामध्येच येतं. आणि इंडियन डायस्पोरामध्ये अनअकस्टम्ड अर्थ म्हणजे इंडियन लोकांचे कोणत्या प्रॉब्लेम्स अमेरिकेमध्ये राहत असताना आहेत, जे ह्या साहित्यामध्ये दिसतात. तर हे डायस्पोरा लिटरेचरच्या ज्या ज्या वैशिष्ट्य आहेत, जे जे गुण वैशिष्ट्य मुवमेंट म्हणून आपण रिफ्लेक्ट झालेले पाहायला मिळतात, त्याच्यावर थीम. कॅरेक्टर्स तर आहेत, कॅरेक्टर्स आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आणि त्या कॅरेक्टरच्या अनुषंगाने आपल्याला काय सिग्निफाय होतं, ती कॅरेक्टर काय बिअर करतात, काय सिम्बॉल, ते कॅरेक्टर कशासाठी वापरलेलं आहे, हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जसं झुंपा लाहिरीचं अनअकस्टम्ड अर्थ आहे. त्याच्यामध्ये ॲडॅम आहे, रोनी आहे आणि रोमा आहे. तो रोमा का घेतली, रोनी का घेतला आणि ॲडॅम का घेतलं. जे वडील आहेत ते फर्स्ट जनरेशन इंडियन आहेत, जे इथं शिकलेत आणि जॉबसाठी अमेरिकेमध्ये गेलात. पण दुसरी जनरेशन आहे, त्यांची मुलं आहेत. आणि हे रोनी, रोमा ह्या दोन्हीमध्ये काय चेंजेस पाहायला मिळतात. ते कोणतं ट्रॅडिशन घेतात, ते अमेरिकेचं घेतात, लोकल घेतात. ते इथं कुठल्याही प्रकारचं इंडियन ट्रॅडिशन घेत नाही आहे, इंडियन कल्चर ते अडॉप्ट करत नाही आहे. ते ही चेंजेस. रोमा ही ॲडॅमशी लग्न करून त्यांच्याशी राहत असते. मग यांच्यामध्ये काय असतं, काय डिफरन्सेस आहेत, कोणत्या प्रकारचे डिफरन्सेस, कल्चरल डिफरन्सेस पाहायला मिळतात. मग त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर काय परिणाम झालेला आहे. आपली इच्छा असतानाही रोमाला आपल्या वडिलांना आपल्याजवळ ठेवता येत नाही. किती मोठे प्रॉब्लेम्स आहेत. मग ते वडील म्हातारपणामध्ये एकटे आपल्या फ्लॅटमध्ये स्वतः करून राहतात आणि खातात. असे जीवन हे वडिलांवर येतं. आणि मग आता त्यांना साथीची गरज आहे, त्यांना कंपॅनियन आहे. म्हणून मिसेस बागची यांच्याशी त्यांचं चाललेलं अफेअर आहे. अफेअर अजून पूर्णतः आपल्याला समजत नाही स्टोरीमध्ये, पण ते तिकडे इन्क्लाइन झालेले का बघायला भेटतात, त्याच्या मागे कारण हेच आहे. आणि म्हणून ह्या ज्या गुण वैशिष्ट्य आहेत, हे जे काही समाजामधील असलेले प्रॉब्लेम्स आहेत, जे आपल्याला ह्या स्टोरीजच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि म्हणून ह्या प्रत्येक गोष्टींवर तुम्हाला पूर्ण सिलेबसवर 40 मार्कांची परीक्षा होणार आहे. 40 क्वेश्चन्स असणार आहेत. 60 मार्क्स त्याच्यासाठी आहे. एका प्रश्नाला तुम्हाला 1.5
मार्क्स असेल. 50 पैकी 40 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. या 40 प्रश्नांचं कन्व्हर्शन हे 60 मार्क्समध्ये होईल आणि 60 मार्क्सचं कन्व्हर्शन हे तुमच्या असलेल्या 100 मार्कामध्ये होईल. हे कन्व्हर्शन करावं लागेल आणि त्यासाठी मग विद्यार्थ्याने आपल्या मोबाईल फोनवर किंवा इंटरनेटच्या साहाय्याने ही ऑनलाईन परीक्षा जी आम्ही लिंक शेअर करू ती ऑनलाईन परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. याच्यासोबत तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या तुम्हाला तयारी करून ठेवायच्या आहेत. आपल्याकडे स्मार्टफोन असावा, नसेल तर दुसऱ्या कोणाचा स्मार्टफोन महाविद्यालयामध्ये नंबर अपडेट विषय शिक्षकांना देऊन अपडेट करून ठेवायचा आहे. इंटरनेट पॅक, डाटा पॅक परीक्षेच्या काळात ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला चांगलं नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी तुम्ही येऊन थांबायचं आहे. त्यासोबत जे कुठल्याही प्रकारची गर्दी करून कुठेही थांबायचं नाही आहे. अनेक विद्यार्थी एकत्र येऊन परीक्षा द्यायची नाही. हे स्वतः आपण एकटा आपल्या बुद्धीच्या आधारे, आपल्या अभ्यासाच्या आधारे आपण ही परीक्षा द्यायची आहे. दुसरा भाग असा आहे का डाटा पॅक, इंटरनेट पॅक आणि इंटरनेट ॲक्सेस हे आपल्याला जिथं मिळेल त्या ठिकाणाहून ह्या फॉर्म सबमिट करून पाठवायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉलबॅक करायचा नाही आहे. अडचण आली तरच विषय शिक्षकांना तुम्ही कॉल करायचा आहे. आणि म्हणून ही परीक्षा इन थ्रू लेटर अँड स्पिरिट जशी आहे, जशी अपेक्षित आहे, क्वालिटी ठेवत आपण प्रामाणिक राहत आपण ही परीक्षा द्यायची आहे. या परीक्षेमध्ये आपण जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हायचं आहे. कुठलाही मुलगा आपल्या परीक्षेपासून वंचित राहणार नाही. जरी काही अडचणी आल्यात, इंटरनेट ॲक्सेस किंवा फॉर्म सबमिट करण्यात अडचणी आल्या असतील तर तो फॉर्म एकदाच परीक्षा देता येते. तुम्हाला त्यामुळे काळजी करायची का जोपर्यंत आपलं कन्फर्म होत नाही का आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे तोपर्यंत सबमिट बटन दाबायचं नाही. आणि सबमिट बटन पूर्ण फॉर्म वाचून झाल्यानंतरच तुम्हाला तो त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. झाल्यानंतरच, कन्फर्म केल्यानंतरच वाचून बघायचं आणि नंतरच सबमिट बटन तुम्ही प्रेस करायचं. ह्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपच प्रश्न असतील. ऑप्शन्स चूज करायचे आहेत. फक्त सिम्पली प्रेस करायचं आहे बटन आणि तुम्हाला ऑप्शन निवडायचे आहेत, उत्तर द्यायची आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. विथ दीज वर्ड्स थँक्यू. अपेक्षित आहे का तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल आणि म्हणून ऑनलाईन परीक्षा आणि स्मार्टफोनवर, मोबाईल फोनवर लिंक आल्यानंतर व्हॉट्सअपवर ही आपण परीक्षा देणार आहोत.